लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कलाची आता घरातून हकालपट्टी होणार आहे, तर नैना मात्र आता घरातच डल्ला मारून राहणार आहे. परंतु आता हे सगळं होतं कसं हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. आता मात्र मित्रांनो, नैनाचं जे सत्य आहे ते रोहिणी समोर आलेलं असतं आणि आता रोहिणीने ठरवलेलं असतं की आता हकालपट्टी करायची तर एकटीची नाही, तर आता नैना आणि कला या दोघींचीही हकालपट्टी करायची. कारण की कलानेच तर प्रूव्ह केलं होतं की नैना ही प्रेग्नेंट आहे म्हणून. आणि आता हे जे सत्य जेव्हा सगळ्यांसमोर येईल तेव्हा मात्र खूप मजा येईल. रोहिणी, अगं तुला तर चान्स हवा होता ना, अगं तुला चान्स मिळालाय आता, असं रोहिणी स्वतःशीच म्हणत असते. परंतु मित्रांनो, नैना आता इथे खूप मोठा डाव खेळणार आहे आणि या डावातून मात्र सगळं जे भांडं आहे ते कलाच्या डोक्यावरती ते खापर फोडणार आहे आणि त्यामुळे मात्र कला पुढे खूप मोठे मोठे प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. तर चला तर जाणून घेऊया की कला पुढे नेमकं काय प्रॉब्लेम उभे होणार आहे आणि नैना नेमकं काय वागणार आहे. त्याआधी मित्रांनो, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेच लाईकचं बटन दाबा आणि सबस्क्राईबचं देखील बटन दाबायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आता आपल्याला मालिकेमध्ये बघायला मिळतंय की अद्वैत आणि कला हे दिवसेंदिवस आता दोघांच्या जवळ येऊ लागले असतात आणि आता त्यामुळेच कलाचा आता विश्वास हा अद्वैतला मात्र आता कलावरती विश्वास बसायला लागतो. कलाचं प्रेम आता त्याला जाणवायला लागतं आणि कलावरती नकळतपणे तो प्रेमात पडलेला असतो. अद्वैत आणि कला दोघेही आता रोमॅन्टिक व्हायला लागतात. एकमेकांसोबत वेळ घालवणं त्यांना आवडू लागतं. आता अद्वैतला कलाशिवाय राहवलं जात नसतं. आता तो कलाशी बोलण्यासाठी काही ना काहीतरी बहाणा शोधत असतो आणि मग तो कलाशी बोलण्यासाठी वाटेल ती गोष्ट करायला तयार झालेला असतो आणि आता त्याला कलाशिवाय करमत नसतं. एके दिवशी आता काय होतं, जेव्हा घरामध्ये सगळे असतात त्यावेळेस मात्र आता कला बाहेर जाणार असते. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की कला, मी येतो ना तुझ्यासोबत, तुझ्या बरोबर. तेव्हा मात्र आता सरोज उठते आणि म्हणते की अद्वैत, तुला सारखं सारखं तिचं पुढं पुढं करायची काही गरज नाहीये. चालली ना ती, जाऊ दे तिला, तुला जायची काही गरज नाही. तेव्हा मात्र अद्वैत ऐकत नाही. अद्वैत आता सरोजला म्हणतो की आई, अगं ती एकटीच चालली आहे. अगं आता वेळ जरा दुपारची आहे आणि लवकरच संध्याकाळ देखील होईल. थंडीचे दिवस आहे, येताना त्याला उशीर नको व्हायला, पुन्हा काही व्हायचं आणि मग आपल्यालाच त्रास व्हायचा. आता मात्र सरोजला अद्वैतने चांगलं पटवून दिलेलं असतं. मग आता अद्वैत हा कलासोबत बाहेर जाण्यासाठी निघालेला असतो. अद्वैतची गाडी अजूनही रिपेअर झालेली नसते, त्याच्याकडे कार नसते, म्हणून तो बाईक काढतो आणि बाईकवरती आता कला बसलेली असते. अद्वैत आणि कला दोघेही आता मस्त गप्पा मारत चाललेले असतात. कलाला आता माहेरी पण जायचं असतं. नेमकं काय झालंय घरी, घरच्यांचं खूप तोंड उतरल्यासारखं वाटतंय, अशा आता गोष्टी कलाला जाणवू लागलेल्या असतात. म्हणूनच कला आता घरी चाललेली असते आणि मग आता ती घरी जाते. दिनकर रावांचा चेहरा बघते, तिला तो पडल्यासारखा वाटत असतो आणि आता ती घरामध्ये जाते. ती म्हणत असते की काय झाले नेमकं, मला काही कोणी सांगेल का. तेव्हा मात्र आता कोणीही काही सांगायला तयार नसतं. सगळेजण आता पांघरून घालत असतात, कारण की त्यांना माहीत नसतं, कारण की कलाला माहीत नसतं काजलच्या मनात सोहम भरलाय ते आणि सोहमचं सुद्धा काजलवरती प्रेम आहे हे. आता या गोष्टी दोन्हीही आता माहीत नसतात कलाला. त्याच्यामुळे आता अद्वैत आणि कला आल्यामुळे काजल सुद्धा काही बोलत नसते, संगीता सुद्धा काही सांगायला तयार नसते, संगीता सुद्धा घरीच असते. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की काजल, मी काहीतरी विचारते, मला कोणीतरी काही बोलेल का, काही सांगल का कोणी. तेव्हा मात्र काहीही कुणी बोलत नसतं. त्यावेळेस मात्र आता एक गोष्ट अचानक घडते, ती म्हणजे काजलचा मोबाईल सारखा वाजत असतो. सोहम तिला कॉल करत असतो, परंतु काजलचा मात्र सोहमचा कॉल बघून चेहरा जरा वेगळाच झालेला असतो. त्यावरून आता कलाला डाऊट आलेला असतो, नक्कीच काजूच्याच रिलेटेड काहीतरी आहे आणि आता घरातलं मला कोणी काही सांगत नाहीये. आता घराचा हप्त्यांचा देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या असतात, तरी देखील सुद्धा आता कलाला कुठेतरी डाऊट येत असतो. म्हणून आता कला काजलला काहीतरी झालंय म्हणून आता काजलशी बोलण्यासाठी रूममध्ये निघून गेलेली असते. काजल एकट्यातच तिने बोलवलेली असते आणि काजू सोबत आता ती गप्पा मारत असते.
पहिल्यांदा ती खूप नॉर्मल गप्पा मारत असते. इकडे दुसरीकडे मात्र रोहिणीने आता एक कारस्थान शिजवलेलं असतं. ते म्हणजे तिला आता कलाला घराबाहेर काढायचं असतं, सोबतच तिला नैनाला देखील घराबाहेर काढायचं असतं. त्यासाठी तिने आता खूप मोठं षडयंत्र रचलेलं असतं. आता तिने सरोजला सुद्धा विश्वासात घेतलेलं असतं. आधी विश्वासात घेऊन तिच्याशी कोड्यामध्ये ती बोललेली असते. तेव्हा सरोज म्हणत असते की अगं रोहिणी, मला समजत नाहीये तू काय बोलते ते. तुला प्रत्येक वेळेस मी एकच गोष्ट सांगत असते, जे काही सांगायचंय ते डायरेक्टली सांगत जा. तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणत असते की सरोज, अगं तू जरा असा धीर घे, अगं जरासा श्वास घे, बरोबर तुला समजेल मी जे काही सांगते ते. आता तुला समजणार नाही, परंतु तुला खूप मोठा धक्का लागणार आहे, एवढंच मी तुला सांगते. तेव्हा मात्र आता रोहिणीचं असं बोलणं बघून सरोजला राग येत असतो. सरोज म्हणत असते की रोहिणी, मला पटकन सांगा आता. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की नाही, आता खाली चल तू, आणि मी जे काही करते ना त्यावरती तुला जेव्हा विश्वास बसेल ना तेव्हाच तू त्यावरती विश्वास ठेवावं तर, परंतु तू खाली चल, तुला धक्का देते मी. असं म्हटल्यानंतर सरोजला आता टेन्शन येऊ लागतं. नेमका कसला धक्का या विचारांमध्ये सरोज असते. तेवढ्यातच मात्र आता खाली रोहिणी सुद्धा आलेली असते. रोहिणीने आता घरातले सगळेजण जमा करून घेतलेले असतात आणि सगळ्यांना तिने खाली बोलवलेलं असतं. खाली सगळेजण आलेले असतात. कोणालाच काही कल्पना नसते की नेमकं काय चाललंय ते. आता मात्र रोहिणी कलाची वाट बघत असते, परंतु कला ही ऑलरेडी घराबाहेर गेलेली असते, अद्वैत सोबत गेलेली असते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की फक्त इथे कला नाहीये आणि अद्वैत देखील नाहीये, राहुल देखील खाली आलेला असतो. राहुलला सुद्धा कल्पना नसते की नेमकं काय झालंय त्याची. तेव्हा मात्र आता नैना घाबरलेली असते. नैनाला असं वाटत असतं की नेमकं झालंय तरी काय झालंय, परंतु नंतरून ती जरा शांत होते. ती विचार करते की आपल्या रिलेटेड तर नसलच. कलाला बोलवताय म्हटल्यावरती कला इथं असल्याशिवाय रोहिणी मॅडम काही बोलायलाच तयार नाहीये, याचा अर्थ नक्कीच कलाच्या विरुद्धच काहीतरी असणार आहे. तेव्हा मात्र आता सर्वजण अद्वैत आणि कलाची वाट बघू लागतात. परंतु इकडे दुसरीकडे मात्र इकडे कला ही काजूला विचारत असते की अगं काजू, मला नाही सांगणार तर मग तू कोणाला सांगणार? अगं मी तुझी बहीण आहे, तुला माहिती आहे, काहीही गोष्ट असू दे, तू फक्त मला सांग ना, काय झालंय ते कळू दे मला. तेव्हा मात्र काजल आता कलाला सगळं खरं खरं सांगते. जे काही घडलंय, जे काही घडलं नाहीये, पुढं तिच्या मनात काय आहे हे सगळं आता काजू सांगायला. तेव्हा मात्र कलाला धक्का बसलेला असतो आणि आता या दोघांचं बोलणं अद्वैतने चोरून ऐकलेलं असतं. अद्वैतला देखील धक्का बसलेला असतो. परंतु आता अद्वैत त्या दोघांच्या रूममध्ये येतो. परंतु आता अद्वैत जेव्हा त्यांच्या रूममध्ये आलेला असतो तेव्हा मात्र दोघेही घाबरलेले असतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की घाबरायची काही काळजी नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळ्या गोष्टी हँडल करतो, असं आता अद्वैत स्वतः म्हणत असतो. अद्वैत म्हणत असतो की तुमचं जर एकमेकांवरती दोघांचंही प्रेम आहे तर मात्र लग्न करण्यास काही हरकत नाहीये. तेव्हा मात्र मी घरातल्यांना सगळ्यांना मनवेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा मात्र आता तिथे दिनकर राव देखील आलेले असतात. दिनकर राव लगेचच म्हणतात की नाही, मला हे लग्न अजिबात मान्य नाही. जे काही माझ्या 2 मुली तिथं आहे त्यांच्यामध्ये आता माझी लहान मुलगी सुद्धा तिथंच आल्यावरती मला काही खरं वाटत नाही. त्याच्यामुळे मला काजूचं लग्न हे सोमरावाशी नाही करायचं. आता मात्र दिनकररावांचे हे शब्द ऐकून अद्वैत जरा शॉकच झालेला असतो. अद्वैत म्हणत असतो की अहो बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सोहम खरंच खूप चांगला मुलगा आहे. अहो माझा भाऊ आहे, परंतु माझ्यापेक्षा सुद्धा खूप चांगला आहे तो. त्याच्या मनात जर काजूविषयी प्रेम असेल आणि काजूला सुद्धा जर तो आवडत असेल तर काय अडचण आहे दोघांचं लग्न लावून देण्याला. मी बोलतो हवं तर घरातल्या सगळ्यांशी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा मात्र आता दिनकरराव समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात अद्वैतला. अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. तेव्हा इकडे दुसरीकडे मात्र रोहिणी म्हणत असते की मला जे काही सांगायचं होतं ते सांगण्यात आता अजिबात मजा नाही. जेव्हा अद्वैत आणि कला येतील तेव्हाच मी तुम्हाला सांगेल, असं आता रोहिणी म्हणत असते. कारण की रोहिणीला आता एका दगडात 2 पक्षी मारायचे असतात. तिला आता सगळं सत्य नैनाचं बाहेर तर काढायचं असतं, नैनाची वाट तर लावायची असते, परंतु सोबतच तिला कलाची सुद्धा वाट लावायची असते. त्यामुळे ती आता हे सगळे प्लॅन करत असते. त्याच्यामुळे तिने आता धीर धरलेला असतो आणि सरोज म्हणत असते की अगं बाई सांग ना आता काय आहे ते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की नाही थांब, मेन व्यक्ती मात्र इथे नाहीये आणि मी त्यामुळे तुम्हाला कोणाला काही दाखवू शकत नाही. आता अद्वैतला सुद्धा प्रश्न पडलेला असतो.
त्यामुळे त्याने लगेचच सोहमला फोन लावलेला असतो. सोहमला आता त्याने फोन लावलेला असतो तेव्हा मात्र कला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अद्वैत काय आता ऐकायला तयार नसतो. त्यामुळे अद्वैतने आता सोहमला फोन लावलेला असतो. अद्वैत आता सोहमला डायरेक्टली विचारतो की तुझं काजूवरती प्रेम आहे का? तेव्हा मात्र सोहम हादरतो आणि म्हणत असतो की दादा हे काय बोलतोयस तू? तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मला सगळं सत्य समजलंय. मी इकडे काजूच्याच घरी आलोय आणि काजूने स्वतः तोंडाने कबूल केलं हे सगळं. तेव्हा मला एक गोष्ट तू सांग की तुझं तिच्यावरती प्रेम आहे का? त्यावेळेस मात्र सोहम जरा घाबरतच असतो. तेव्हा मात्र आता सोहम काय बोलतोय या गोष्टीची आता अद्वैत आतुरतेने वाट बघत असतो. सोहम आता हळूच म्हणतो की हो दादा, माझं काजूवरती प्रचंड प्रेम आहे. मी काजूशिवाय जगूच शकत नाही. मला काजूवरती प्रेम आहे, परंतु ती तिचं प्रेम व्यक्त करत नाही. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की अरे वेड्या, तिचं सुद्धा तुझ्यावरती प्रेम आहे ना? तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की काय, तिचं माझ्यावरती प्रेम आहे? दादा दादा मला तिच्याशीच लग्न करायचंय, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. दादा प्लीज तू मला मदत कर. तेव्हा मात्र आता सोहमला मदत करायची म्हणून अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे, मला मान्य आहे, मी आता पुढे काय करायचं ते बघतो, तू आता काही काळजी करू नको. तेव्हा मात्र आता अद्वैत आता स्वतःहून निघालेला असतो सोहमचा आणि काजूचं लग्न लावून देण्यासाठी. तेव्हा मात्र या गोष्टीचा कलालाही प्रचंड आनंद झालेला असतो. कला सुद्धा आता खूप खुश असते. अद्वैत आधीच तिच्याकडे आता खूप जास्त प्रेमाने बघायला लागलेला असतो. त्या दोघांचेही संबंध आता सुधारायला लागलेले असतात आणि कलाला याची जाणीव असते की अद्वैत आता पहिल्यासारखा राहिला नाहीये आणि अद्वैतचं देखील आता माझ्यावरती प्रेम दिसायला लागलंय. आता याच गोष्टींचा आता कलाला खूप आनंद होत असतो. कलाला असं वाटत असतं की चला ठीक आहे, जर या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, दोघेही एकमेकांवरती जर प्रेम करताय तर मात्र काही हरकत नाहीये लग्न लावून देण्यासाठी. तेव्हा मात्र कलाचाही आता या गोष्टीला होकार असतो. तेव्हा मात्र अद्वैत कलाकडे येतो. कलाला म्हणत असतो की खरे चल माझ्यासोबत, चल आत्ताच्या आत्ता घरी जाऊ आपण आणि हा सगळा प्रकार सांगून आपण या दोघांचं लग्न लावूया. त्यावेळेस मात्र आता कला नकार देत असते. कला म्हणत असते की अहो लगेच नका. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की लगेच नाही तर मग कधी? नाही, जे होईल ते आत्ता होईल आणि इथे होईल. तेव्हा मात्र अद्वैतचे हे बोल ऐकून कलाही आता तयार झालेली असते आणि आता कला आणि अद्वैत दोघेही पुन्हा त्यांच्या बाईकवरती बसून पुन्हा आता घरी येण्यासाठी निघालेले असतात. रस्त्यातून येताना दोघांमध्ये खूप रोमॅन्टिक अशा गप्पा सुरू झालेल्या असतात. दोघेही खूप रोमॅन्टिक बोलत असतात. खूप जास्त अद्वैत आणि कला खूप आनंदी असतात. दोघांनाही आनंद होत असतो आणि मग दोघेही खुशी खुशीने आता घरी आलेले असतात. घरी येताच मात्र रोहिणीने इकडे ठियाच मांडून ठेवलेला असतो. त्यावेळेस मात्र अद्वैत आणि कला जेव्हा घरामध्ये येत असतात तेव्हा मात्र सर्वांना बघून कलाला जरा विचित्रच वाटतं. सगळेजण का बरं जमले तिथे आणि असं का जमलेत, जशी काही कोणाची वाट बघताय? तेव्हा मात्र कलाच्या मनात हा प्रश्न असतो. परंतु आता कलाला हा प्रश्न विचारण्याआधीच आता अद्वैत म्हणत असतो की बरं झालं तुम्ही इथे सगळे आहात. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आणि मला आता त्या गोष्टीवरती त्याच्यावरती आता मला काहीतरी पाऊल उचलावंच लागणार आहे. तेव्हा मात्र अद्वैतला आता सगळेजण प्रश्न विचारत असतात की अरे अद्वैता काय झालं नेमकं? आता आबा सुद्धा अद्वैतला प्रश्न विचारत असतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आबा मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला आणि घरातल्या सर्वांनाच एक खूप महत्त्वाची गोष्ट द्यायची आहे, सांगायची आहे. ते म्हणजे आपल्या सोहमचं काजूवरती म्हणजेच खरेच्या बहिणीवरती प्रेम आहे आणि आता काही करून दोघांचंही लग्न लावून दिलं पाहिजे आपण, असं आता तो म्हणत असतो. अद्वैतचं असं म्हणणं ऐकून मात्र सरोजला धक्काच बसलेला असतो. सोबतच आता घरातल्यांना सर्वांनाच धक्का बसतो. तेव्हा मात्र आता अद्वैत समजावून सांगू लागतो फक्त आपल्या सोहमचंच प्रेम नाही तर दोघांचंही एकमेकांवरती प्रचंड प्रेम आहे आणि दोघेही एकमेकांना आयुष्यभर जीव लावतील आणि प्रेम जीवनामध्ये खरंच महत्त्वाचं असतं, असं आता अद्वैत बोलू लागतो. त्यावेळेस मात्र आता रोहिणीचा प्लॅन पूर्णपणे फुकट गेलेला असतो. रोहिणी लगेचच वरती निघून जाते आणि वरती आता अद्वैतने मात्र आता सर्वांनाच धक्का दिलेला असतो. अद्वैतने दिलेला धक्का बघून आता सर्वांना शॉक बसलेला असतो. अद्वैत असं कसं करू शकतो आणि अद्वैत जे बोलतोय ती गोष्ट कशी होऊ शकते हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. रोहिणी लगेचच वरून खाली येते आणि म्हणत असते की बघितलं आपलं घर पूर्ण ताब्यात घेण्याचा हा कलाचा डाव आहे. तेव्हा मात्र आता सरोज म्हणत असते की काय बोलतेस तू? तेव्हा मात्र आता
रोहिणी म्हणू लागते की अहो तुम्हाला माहिती नाहीये, ही कला काय साधीसुधी नाहीये आणि ही नैना सुद्धा साधीसुधी नाहीये. आता मात्र त्यांनी तिसरी बहीण त्यांची म्हणजे काजल, तिला सुद्धा आता या चांदेकरांच्या घरामध्ये घुसवण्याचा चांगलाच प्लॅन बनवलाय. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की रोहिणी जरा तोंड सांभाळून बोल, तुझ्या या गोष्टीची कोणालाही ऐकायची गरज नाहीये. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की आबा तुम्ही असंच करा, तुम्ही माझ्या गोष्टी ऐकूनच घेऊ नका, मी जे काही सांगते ते सत्य आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मी आता तुमच्या सगळ्यांच्या समोर एक महासत्य सांगणार आहे. ते म्हणजे आता नैना देखील तिथंच असते आणि आता नैना घाबरलेली असते. तेव्हा मात्र रोहिणी सर्वांना सांगते की नैना मुळात प्रेग्नेंट नाहीये, तिने पोटाला उशी बांधलेली आहे. चला मी तुम्हाला सगळ्यांना हे सत्य प्रूव्ह करून दाखवते. आणि असं म्हणतच आता मात्र रोहिणी नैना जवळ आलेली असते. नैनाच्या पोटावरली उशी आता तिने काढलेली असते आणि आता मात्र सगळ्यांसमोर आता नैनाचं भांड हे फुटलेलं असतं. नैनाचं जे खरं रूप आहे ते आता सर्वांसमोर आलेलं असतं आणि सर्वजण आता हादरलेले असतात. इवन कला सुद्धा आता हादरलेली असते. आणि आता रोहिणी म्हणत असते बघितलं तुम्ही खरं कोण आहे चालू. आणि आता या सगळ्या गोष्टींमध्ये या नैनाचा आणि कलाचा मास्टर प्लॅन आहे. दोघीही आपल्या समोर भांडतात, आपल्या समोर एकमेकींचा द्वेष करतात, परंतु हे सत्य नाहीये. याच्यामध्ये नक्कीच या दोघींचाही हात आहे आणि आपल्या कुटुंबावरती राज्य करण्यासाठी, आपलं कुटुंबातला जो काही सगळा पैसा आहे तो स्वतःच्या नावावरती करण्यासाठी मात्र हा सगळा डाव रचला गेलाय असं आता रोहिणी म्हणत असते. तेव्हा मात्र नैना लगेचच हादरते. नैनाचं आता सगळ्यांसमोर भांड फुटलं गेलेलं असतं, त्याच्यामुळे नैना पूर्णपणे आता घाबरलेली असते. नैना म्हणत असते की थांबा मला काहीतरी सांगायचंय आणि मला माझी गोष्ट पूर्ण करू द्या. त्यावेळेस मात्र आता नैनाचं कोणी ऐकून घेत नसतं. सरोज म्हणत असते की अजिबात बोलू नकोस, तू हा घाणेरडा प्रकार केला आणि तुला साथ दिली ती कलाने. तेव्हा मात्र आता रोहिणीला आनंद होत असतो. सरोज सुद्धा चिडलेली असते आणि आता ती अद्वैतला सुद्धा बोलत असते. म्हणत असते की अरे अद्वैत, बघ तुझी बायको काय करते ते, हे बघ या सगळ्या गोष्टींमध्ये या दोघींचा हात नाहीये का? मग एवढं मोठं सत्य लपून ठेवलं आणि पुन्हा एकदा कलाने धोका दिला, जसा तुला धोका दिला आणि तुझ्याशी खोटं बोलून लग्न केलं तसं आता नैनाने सुद्धा केलंय. नैनाने स्वतः प्रेग्नेंट आहे असं म्हणत असताना देखील आता कलाने तिला साथ दिलेली असते आणि याच गोष्टी आता सरोज उकरून काढत असते. त्यावेळेस मात्र नैना येते आणि रडायला लागते आणि म्हणत असते की थांबा, तुम्हाला अर्धवट गोष्ट समजली आहे. खरं तर अजून एक मोठं सत्य आहे, ते मात्र कुणालाही माहिती नाही. कलाला काय बोलावं काय नाही हे सुचत नसतं. कलाला आता संपूर्ण जाणीव झालेली असते की नक्की काय घडलंय ते, आणि कला आता प्रचंड घाबरलेली असते. कलाला आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की हे सगळं जे काही चाललंय ना घरामध्ये, याच्यामध्ये फक्त आणि फक्त कलाताईचाच हात आहे. या कलाताईनेच मला हे सगळं करायला लावलं होतं आणि तेव्हापासून तिनेच या सगळ्या गोष्टी करायला लावल्या. मी कलाशी जे वागत होते ते सुद्धा मला कलानेच वागायला लावलं होतं, जेणेकरून घरच्यांना माझ्यावरती कधी डाऊट येऊ नये म्हणून. तेव्हा मात्र आता कला पूर्णपणे फसलेली असते. कलाचंच नाव आता नैना घ्यायला लागलेली असते. नैना सगळा काही दोष आहे तो आता कलावरती लोटून देते. म्हणत असते की जे काही चाललंय ना हे सगळं माझा प्लॅन नाहीये, हे सगळं कलाचा प्लॅन आहे. तेव्हा मात्र सगळ्यांचं लक्ष आता कलावरती असतं. कला आता या गोष्टीवरती काय उत्तर देते हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. कला आता बोलायला जाते, म्हणत असते की अगं नैनाताई, अगं तू काय बोलतेस? तेव्हा मात्र नैना मोठमोठ्याने रडायला लागते, पुन्हा नाटकं करायला लागते. तेव्हा मात्र आता कला ही पूर्णपणे गुंतलेली असते. नैनाने आता तिला पूर्णपणे फसवून दिलेलं असतं आणि आता तिने सगळ्यांसमोर मांडलेलं असतं की याच्यामध्ये माझं काही नाहीये, मी एकदम साधी आणि सामान्य मुलगी आहे. परंतु
मला कलानेच राहुल सोबत लग्न करायला सांगितलं होतं. सगळं काही तिनेच अरेंज करायला लावलं होतं. ॲक्च्युली तिनेच सगळं अरेंज करून दिलं मला आणि माझे खरे रिपोर्ट्स मात्र तिने लपून ठेवले. आणि आता या सगळ्या गोष्टी आता कला ऐकत असते की नैना कशा प्रकारे मात्र तिला पूर्णपणे या गोष्टींमध्ये फसवत आहे. तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी आता बाहेर येणार असतात. अद्वैतही शॉक असतो. परंतु आता नैनाने जे काही नाटकं केलेले असतात त्यामुळे सगळ्यांचा जो रोष असतो तो आता कलावरती गेलेला असतो. तेव्हा मात्र सरोज मागचा पुढचा विचार करत नाही. सरोज आता कलाचा हात पकडते आणि तिला अगदी धक्के मारत आता घराबाहेर काढते. आणि आता कलाचा तिने प्रचंड अपमान देखील केलेला असतो. कलाला वाटेल ते नको त्या गोष्टी आता सरोज बोलायला लागते. तेव्हा मात्र अद्वैतमध्ये पडण्याचा प्रयत्न करत असतो. आता अद्वैतच्या मनात कलाविषयी प्रेम असतं, परंतु सरोज काय ऐकत नाही. सरोज आता सगळ्यात पहिल्यांदा कलालाच घराबाहेर काढते. आता मात्र नैनावरती पुन्हा एकदा घरातल्यांनी मूर्खपणे विश्वास ठेवलेला असतो. कला खूप चांगली मुलगी आहे. ती आता सगळं काही चांगलं करत असते, परंतु तिला वाईट वागायला मात्र कला लावत असते. हा दोष आता मात्र नैनाने कलावरती ठेवलेला असतो. त्याच्यामुळे आता कलाचा सर्वांना राग आलेला असतो. आणि आता अशा प्रकारे कलाची घरातून हकालपट्टी सरोजने केलेली असते. सरोजने आता प्रचंड रागामध्ये येऊन कलाला घराबाहेर हकललेलं असतं. तर मित्रांनो, आता नेमकं कला काय करणार आणि कला स्वतः निर्दोष आहे असं कसं सिद्ध करणार आणि मागे जे पुरावे दाखवण्यात आलेले होते घरामध्ये ते मात्र कसे बदलले गेले असतात याची सगळ्याची जी शहानिशा आहे ती आता कला करणार असते. कला कशा प्रकारे आपल्याला स्वतःला या सगळ्या गोष्टीतून सुटवून घेते आणि आपल्यावरचा जो काही आरोप आहे तो कसा दूर करते हे बघणं फारच रंजक ठरणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर मित्रांनो प्लीज तेवढं व्हिडिओला लाईक करा. आपण पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच बघणार आहोत की नक्की पुढं काय घडतंय ते. आणि मित्रांनो, तुम्हाला लवकरच बघायचा असेल व्हिडिओ की पार्ट 2 मध्ये नेमकं काय होतंय तर लगेचच खाली कमेंट करा. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.